जय महाराष्ट्र। तुम्ही बांधकाम परवानगीसाठी इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडून केस सबमिट केली, त्यानंतर तुमची इच्छा आहे की तुमच्याकडे वेळ आहे, त्यामुळे बांधकाम परवानगीचा जो फॉलोअप आहे किंवा जो पाठपुरावा आपल्याला घ्यायचा आहे तो तुम्ही स्वतः घेऊ इच्छिता आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे इंजिनियर किंवा आर्किटेक्टला पैसे द्यावे लागतील फॉलोअपसाठी ते वाचवायचे आहेत। मात्र हा फॉलोअप घ्यायचा कसा हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ। सर्वात प्रथम काही गोष्टींची तुम्ही काळजी घ्या फॉलोअप घेत असताना। पहिला मुद्दा म्हणजे असा की जर तुम्ही फॉलोअप घ्यायला स्वतः तयार असाल तर या गोष्टीची जाणीव असू द्या की तुमच्याकडे वेळ असणे गरजेचे आहे, तेव्हाच फॉलोअप घेणे हे शक्य आहे। कारण की नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये तुम्ही गेले आणि लगेच काम होणार असं होणार नाही, हे याची जाणीव तुम्हाला सुद्धा आहे। त्यामुळे आपल्याकडे जर वेळ असेल तरच फॉलोअप आपण स्वतः घ्यावा, अन्यथा संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांनाच फॉलोअप घेऊ द्यायचा। पण ठीक आहे, तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही फॉलोअप घेऊ इच्छिता, या गोष्टीची जाणीव तुम्ही आधीच इंजिनियर किंवा आर्किटेक्ट ज्यांच्याकडून तुम्ही केस सबमिट करतात त्यांना द्या। या गोष्टीचं कारण म्हणजे असं की ही गोष्ट जर तुम्ही त्यांना आधी सांगितली तर त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सांगू शकता की माझे जे चार्जेस आहेत जे तुम्ही मला बांधकाम परवानगीसाठी दिलेले आहेत त्यापैकी तुमचे फॉलोअपचे चार्जेस तुम्ही वजा करून घ्या, ती जबाबदारी मी घेतो। म्हणजे आता इंजिनियरकडे काम कोणते राहणार जर तुम्ही फॉलोअप घेत असाल तर तुमचा नकाशा तयार करणे, संबंधित डॉक्युमेंट स्कॅन करणे, ते अपलोड करणे किंवा तुमची पूर्ण केस अपलोड करणे किंवा सबमिट करणे ऑनलाईनमध्ये। त्यानंतर तुमच्या केसमध्ये जर काही करेक्शन आले ड्रॉईंगप्रमाणे तर ते करेक्ट करून देणे, डॉक्युमेंटमध्ये जर काही करेक्शन आले तर ती जबाबदारी ओनर म्हणून तुमची राहणार। अशा प्रकारे आणि शेवटी जे पेमेंटचा पॉईंट राहतो की सर्व केस सँक्शन झाल्यानंतर तुमच्या थ्रू पेमेंट हे जे आहे हे पे नाही होणार आहे। म्हणजे काय की इंजिनियर किंवा आर्किटेक्टचे लॉग इन राहणार आहे, त्यावरून सर्व प्रकारचे पेमेंट होतील। त्यामुळे ते सर्व पेमेंट करणे अमाऊंट तुमच्याकडून येणार, तुमच्या खात्यातून वजा होणार, पण ते त्यांच्या लॉग इनच्या थ्रू पे करणे हे जबाबदारी इंजिनियर आणि आर्किटेक्टची राहणार। याबद्दल त्यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा करून घ्या, म्हणजे ते तुमच्यासाठी फक्त टेक्निकल काम करतील बांधकाम परवानगीमध्ये, ऑनलाईन बांधकाम परवानगीमध्ये। बाकी फॉलोअपची जबाबदारी तुमची राहणार। आता मुद्दा असा की ठीक आहे, फॉलोअप घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं। आधी तुम्हाला इंजिनियरसोबत एक गोष्ट बोलून घ्यायची की सर मी फॉलोअप घ्यायला तयार आहो माझ्या केसचा, पण कोणत्या लॉग इनला किंवा कोणत्या अधिकाऱ्यांच्या टेबलला माझी केस आहे किंवा लॉग इनला माझी केस आहे हे तुम्हाला सांगावं लागेल। हे तुम्ही इंजिनियरकडून एक वेळा कन्फर्म करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला फॉलोअप घेता येणार नाही। आता मी उदाहरण सांगतो अकोला जिल्ह्याचं। माझं वर्किंग जे आहे हे अकोला महानगरपालिका आणि अकोट नगरपालिका इथं माझं रजिस्ट्रेशन आहे। तर इथे आमच्या कमीत कमी 3 लॉग इन असतात। एक केस जाते ज्युनियर इंजिनियरकडे, त्यानंतर जाणार ती टाउन प्लॅनरकडे आणि त्यानंतर ADTP असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनर यांच्याकडे। अशा प्रकारे 3 लॉग इनला केस जाते। तीनही लॉग इनला वेगवेगळे अधिकारी किंवा त्यांचे नाव असतात, तर ते नाव त्या ओनरला सांगणे गरजेचे आहे इंजिनियरला। ही जबाबदारी तुम्हाला इंजिनियरवर द्यावी लागेल, त्यांना सांगावं लागेल की आम्हाला तुम्ही नेमकं कोणत्या अधिकाऱ्याकडे केस आहे ते आम्हाला सांगा। आता एक मी उदाहरण देत आहो, समजा ज्युनियर इंजिनियरचं नाव मी तुम्हाला सांगितलं, तुमची केस माझ्याकडून सबमिट झालेली आहे। आता तुमचं काम राहणार संबंधित अधिकाऱ्यांना भेटणे आणि त्यांना तुमची केसचा प्रपोजल कोड देणे किंवा तुमच्या केसची जी स्क्रुटनी फी असते ज्याला आपण प्री पेमेंट म्हणतो ते त्यांना दाखवणे, जेणेकरून त्या प्रपोजल नंबरवरून लक्षात येणार की तुमची केस कोणत्या स्टेजला आहे आणि त्यामध्ये नेमकं काय करेक्शन किंवा पुढे आपण पाठवू शकतो किंवा नाही। जर त्यांनी तुमची केस पुढे पाठवली किंवा पुढच्या टेबलला पाठवली किंवा लॉग इनला पाठवली किंवा करेक्शन दिलं तर संबंधित मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आणि हा मेसेजवर आलेला मोबाईल तुम्हाला परत तुम्ही ज्या इंजिनियरकडून केस सबमिट करतात त्यांना दाखवावं लागेल। कारण नेमकं केसमध्ये काय करेक्शन आलेलं आहे हे त्यांच्या लॉग इनला दिसणार आहे, म्हणजे माझ्या लॉग इनला दिसणार ज्यांच्याकडून तुम्ही सबमिट केलेलं आहे। त्यांच्याकडून व्हॉटेवर करेक्शन आलेलं असेल, मी एक उदाहरण सांगतो। समजा जर संबंधित ज्युनियर इंजिनियर जे ऑफिसर आहेत त्यांनी जर तुमच्या ड्रॉईंगमध्ये करेक्शन दिलं असेल तर याची जाणीव तुम्हाला तुमचे इंजिनियर ज्यांच्या थ्रू ही केस तुम्ही सबमिट केलेली आहे यांना द्यावी लागेल की आपल्या केसमध्ये ड्रॉईंगमध्ये करेक्शन आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा, किंवा डॉक्युमेंटमध्ये करेक्शन आलेलं आहे ते डॉक्युमेंट मी तुम्हाला सादर करतो, ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा। अशा प्रकारे ती केस अपलोड केल्यानंतर म्हणजे करेक्ट केल्यानंतर परत त्याच अधिकाऱ्यांकडे जाणार। तुम्हाला परत त्या अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे, त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणे करेक्शन जर केलेले असेल तर ते अधिकारी तुमची केस पुढील लॉग इनवर किंवा पुढील टेबलवर सादर करतील ऑनलाईनमध्ये। नंतर तुम्हाला समोरील जे व्यक्ती आहेत किंवा जे अधिकारी आहेत सेम प्रोसिजर तिथे राहणार, तुमचे डॉक्युमेंट चेक होतील, त्यानंतर तुमचे ड्रॉईंग चेक होणार। परत जर करेक्शन असेल तर ती रिव्हर्समध्ये तुमच्या इंजिनियरकडे येईल, त्यांच्याकडून परत तुम्हाला करेक्ट करून ते अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट आणि ड्रॉईंग। अशा प्रकारे जेवढेही लॉग इन असतील, बघा
काही नगरपालिकांमध्ये हे लॉग इन फक्त 2च असू शकतात, तर काही महानगरपालिका किंवा नगरपालिकामध्ये 3 किंवा 3पेक्षा अधिकसुद्धा लॉग इन असू शकतात। हे डिपेंड करते त्या नगरपालिकेचा एरिया, त्याप्रमाणे तुमचं बांधकाम क्षेत्र किती आहे त्यावर। जास्त बांधकाम असेल तर त्या प्रकारे असे लॉग इन वाढू शकतात। अशा प्रकारे तुम्हाला सर्व लॉग इनवर विचारपूस करणे महत्त्वाचं आहे। पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचा भाग आहे की जरी तुम्ही स्वतः फॉलोअप घेत असाल तरीसुद्धा काही केसेसमध्ये काही नगरपालिका किंवा महानगरपालिका, या केसमध्ये मी म्हणणार, मी जर अकोला महानगरपालिकेचंच उदाहरण देतो तर इथे आमच्या महानगरपालिकेमध्ये एक असा मुद्दा आहे की जरी केस ही ओनरची असेल तरीसुद्धा इंजिनियर किंवा आर्किटेक्टला संबंधित अधिकाऱ्यांना भेटावं लागेल, कारण की आणि त्यांचं बरोबर पण आहे, ते महानगरपालिका चुकीची स्टेप नाही आहे। त्याचं कारण की संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांचीसुद्धा जबाबदारी आहे, उद्या चालून जर कोणी तक्रार केली तर त्यांनासुद्धा उत्तर द्यावं लागेल। तर अशा वेळेस संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टने संबंधित अधिकाऱ्यांना या केस संबंधी भेटणे गरजेचं आहे। म्हणायचा अर्थ असा की बघा, जरी तुम्ही स्वतःहून फॉलोअप घेत असाल आणि तुम्ही म्हटलं की मी फॉलोअप घेतो, तुम्ही मला फॉलोअपचे चार्जेस लावू नका, पण जर अशी केस असेल, जसं मी अकोल्याचं उदाहरण दिलं की इथे जर इंजिनियरला हजर राहावं लागतच आहे, तर त्या केसमध्ये संबंधित इंजिनियर तुम्हाला त्या व्हिजिटप्रमाणे किंवा जो मीटिंग टाईम आहे त्याप्रमाणे चार्जेस अप्लाय करू शकतात। आता मुद्दा असा आहे की यामध्ये काही गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवतो। बघा, तुमची ओळख असेल किंवा अधिकाऱ्यांसोबत ज्याला आपण म्हणू शकतो की तुमचं एक प्रॉपर जर कनेक्शन असेल, त्याच केसमध्ये तुमच्या केसेस ह्या लवकरात लवकर होतील। यामध्ये मी करप्शन हा मुद्दा नाही मांडत आहो, मी फक्त एक पॉईंट ठेवत आहो त्यामध्ये की परमिशन सबमिट करणे किंवा संबंधित डॉक्युमेंट बघणे, डॉक्युमेंटमध्ये काय करेक्शन आहे, हे काम संबंधित जे रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असतात यांचं रोजचं काम आहे। म्हणजे माझं हे रोजचं काम आहे अशा प्रकारच्या फाईल्स बघणे। त्यामुळे जर डॉक्युमेंटमध्ये काही करेक्शन असेल किंवा ड्रॉइंगमध्ये जर काही करेक्शन असेल तर ह्या गोष्टी संबंधित अधिकारी आम्हाला ज्या स्पीडने किंवा ज्या गतीने सांगू शकतात की आम्हाला ती गोष्ट 1-2 मिनिटात लक्षात येणार, पण होऊ शकते ओनर म्हणून ती गोष्ट तुम्हाला लक्षात येणार नाही आणि हा त्रास त्यांना होऊ शकतो। कारण की अधिकाऱ्यांना फक्त तुमची एका व्यक्तीची केस नाही बघायची आहे, त्यांच्याकडे पूर्ण शहरातील लोकांच्या केसेस आलेल्या आहेत, तर ते तुम्हाला किती वेळ देतील। तर यामुळे मला असं म्हणायचं की शक्यतोवर फॉलोअप हा सुद्धा तुम्ही इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडेच द्या आणि त्यांच्यासोबत जर तुम्ही म्हणजे त्यांचा जर तसा अनुभव असेल तर तुमच्या केसेस ह्या लवकरसुद्धा होतील। डिपेंड करते की तुमचे डॉक्युमेंट किती करेक्ट आहेत, ड्रॉइंग किती करेक्ट आहेत त्यावर, ठीक आहे। पण जर तुम्ही ही रिस्क घेत आहात की नाही मला इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला फॉलोअपचे पैसे नाही द्यायचे आहेत, मी स्वतः ही स्वतः फॉलोअप घेणार, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या केसमध्ये जर तुम्हाला कुठलाही त्रास किंवा अडचण जर आली तर संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला मदत जरूर करतील, पण त्यासाठी जर त्यांना परत महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये जायचं आहे, परत तुम्हाला जर वेळ द्यायचा आहे, असं जर काही करायचं असेल तर ते तुम्हाला चार्जेस एक्स्ट्रा पे करायला लावतील। त्यावेळी तुम्ही मागे हटू शकत नाही, त्यावेळी तुम्ही म्हणू शकत नाही की मी फॉलोअप घेतली होती। त्या उलट ते इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला म्हणतील की तुम्ही जर फॉलोअप घेतला आहे तर आम्हाला सांगू नका, आता फॉलोअप तुम्हीच घ्या। त्यावेळी ते इंजिनियर किंवा आर्किटेक्ट चुकीचे ठरणार नाही। कारण मी एक माझंच उदाहरण देतो की मी समजा म्हटलं की मी तुमचं पूर्ण फॉलोअप घेतो, त्यावेळी मला माझं ऑफिस बंद करावं लागतं आणि अकोला महानगरपालिकेमध्ये 1 तास 2 तास वॉटेवर जोपर्यंत माझ्या अधिकाऱ्यांसोबत भेट होणार नाही मला तिथे बसावं लागतं। या गोष्टीचे मी चार्जेस आपल्याला अप्लाय करत आहो, बरोबर आहे। पण तुम्ही जर म्हणत असाल की नको सर तुम्ही मला ते चार्जेस अप्लाय करू नका, मी स्वतः वेळ देतो, आणि असं म्हटल्यानंतर सुद्धा जर तुमचा मला कॉल आला की सर या अधिकाऱ्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, प्लीज ऑफिसला या, तर अशावेळी परत मला माझे ऑफिस बंद करायचे आहे आणि तो वेळ मला तुम्हाला द्यायचा आहे। त्यावेळी जर इंजिनियर म्हणून, रजिस्टर्ड इंजिनियर म्हणून जर मी तुम्हाला म्हणत आहो की या गोष्टीचे मला चार्जेस लागतील, तर तुम्ही सुद्धा एक कॉमन सेन्स म्हणून बघू शकता की यामध्ये काही चुकीचं नाही आहे। त्यामुळे आपण फॉलोअप स्वतः घ्यायचा की इंजिनियरने घ्यायचा याबद्दल तुम्ही एक आधीच विचार करा आणि त्यानंतर हा निर्णय घ्या, जेणेकरून इंजिनियर, रजिस्टर्ड इंजिनियर आणि तुमच्यामध्ये वाद होणार नाही। या गोष्टीमुळे आपले जे बांधकाम परवानगीचं प्रकरण आहे हे उगाच लांबणार नाही, वेळ जाणार नाही, याची आपण काळजी घ्या। धन्यवाद।